विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. नव्या आठवड्यातील या नवीन तासिकेत तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. संत गाडगे बाबा यांचं शिक्षण विषयक कीर्तन या गद्यपाठावरची आपली ही तिसरी तासिका. अगोदरच्या 2 तासिकांमध्ये आपण संत गाडगे बाबा नेमके कोण होते हा सर्वसाधारण परिचय करून घेतला. तर दुसऱ्या तासिकेमध्ये संत गाडगे बाबा यांचं जे शिक्षण विषयक कीर्तन आहे त्याचं आपण वाचन केलं. आजच्या या तिसऱ्या तासिकेमध्ये या कीर्तनातून गाडगे बाबांना नेमकं काय सांगायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. पण हे करण्यापूर्वी संत गाडगे बाबांचा परिचय जरी एका तासिकेत तुम्हाला करून दिलेला असला तरी सुद्धा काही महत्वाचे मुद्दे या गद्यपाठाच्या अनुषंगाने तुमच्या समोर ठेवत असताना त्यांच्या लेखनाचे विशेष, त्यांच्या कार्याचे विशेष पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवणं मला आवश्यक वाटतं. मित्रांनो, ज्यांना आपण संत गाडगे बाबा म्हणून ओळखतो त्यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे आहे. समजा विद्यापीठानं बहुपर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय यावर्षी घेतला तर एखाद्या लेखकाचं पूर्ण नाव काय आहे या पद्धतीचे प्रश्न आपणाला येऊ शकतात. म्हणून हे लक्षात ठेवा, संत गाडगे बाबा यांचं पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असं आहे. 1876 ते 1956 हा त्यांचा जीवनपट. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील सेनगाव नावाच्या गावात त्यांचा जन्म झाला. ते हाडाचे शेतकरी होते, ग्रामस्वच्छतेचे प्रणेते होते. आत्मा परमात्मा यांना फाटा देऊन कर्माचा रोकडा धर्म सांगणारे ते श्रमजीवी होते. भूतदया, आंधळ्या पांगळ्या अनाथ व दरिद्री लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा असा कृती उक्तीतून संदेश देणारे ते मानवतावादी संत होते. खरे तर स्वतः गाडगे बाबा निरक्षर असूनही सामान्य जनांना मात्र ते शिक्षणाचे महत्व पटवून देऊन समाजातील अज्ञान अंधश्रद्धेला मूठ माती देणारे लोकशिक्षक देखील होते. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की संत गाडगे बाबांनी अनेक गोष्टी नाकारल्या. ज्या परंपरेने चालत आलेल्या कितीतरी गोष्टी होत्या त्यांना स्पष्ट नकार दिला. अडाणी निरक्षर असलेला हा माणूस पण परंपरेमधून चालत आलेलं जे जे निसत्व आहे त्यांना नकार देतोय आणि नकार देऊन नव्या पद्धतीच्या गोष्टीची निर्मिती करण्यावरती भर देतोय. यातीलच एक गोष्ट म्हणजे परंपरागत कीर्तन शैली नाकारून लोकभाषेतील संवाद रूप नवी कीर्तन शैली त्यांनी निर्माण केली. गौतम बुद्ध, कबीर, तुकोबा, महात्मा फुले यांच्या विचार प्रवाहाचे ते कर्मयोगी सारथी मानले जातात. एका नव्या समताधिष्ठित शोषणविरहित समाजाची निर्मिती हे गाडगे बाबांचे स्वप्न होते. लोकसहभागातून गोरक्षण शाळा, घाट, अनाथालय, धर्मशाळा, पाणपोया व अन्नछत्र त्यांनी सुरू केले. नशाबंदी, पशुहत्याबंदी, कुटुंब कल्याण या गोष्टींसाठी आपला देह आणि वाणी अहोरात्र झिजवली. आता हे जे कीर्तन आहे हे कीर्तन समजून घेण्यापूर्वी कीर्तन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असेल, पण तरी देखील त्याबद्दलचं एक सर्वसाधारण स्पष्टीकरण तुमच्या समोर करणं मला महत्वाचं वाटतं. ज्याला आपण कीर्तन म्हणतो हा नवविधा भक्तीचा एक प्रकार आहे. मूळ कीर्तनाचा हेतू काय असतो तर ईश्वराचे गुणलीला वर्णन करणे हा कीर्तनाचा मूळ हेतू असतो. बघा, ज्याला आपण कीर्तन म्हणतो या कीर्तनाचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार पडतात. एक प्रकार म्हणजे नारदीय कीर्तन आणि दुसरा प्रकार म्हणजे वारकरी कीर्तन. आपण जेव्हा महाराष्ट्रामधल्या कीर्तन परंपरेचा विचार करतो तेव्हा महाराष्ट्रात नारदीय परंपरेपेक्षा वारकरी परंपरेतून चालत आलेलं जे कीर्तन आहे हे कीर्तन जास्त प्रचलित आहे, म्हणजे पॉप्युलर आहे. आता हे जे वारकरी कीर्तन आहे या वारकरी कीर्तनात कीर्तनकाराच्या संगतीला 10-15 टाळकऱ्यांची साथ असते. वीणा आणि मृदंगवादक साथीला असतात. या सगळ्यांचा मिळून कीर्तनाचा फड तयार होतो. वारकरी कीर्तनामध्ये कीर्तनाची सुरुवात जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजराने होते. हे सगळं मी तुम्हाला यासाठी सांगतोय
कारण गाडगे बाबांचं कीर्तन हे या सगळ्या कीर्तनासारखं नाहीये. गाडगे बाबांच्या कीर्तनामध्ये त्यांनी लोकभाषा आणि लोकगीतांचा उपयोग केलेला आहे. त्यांनी लोकभाषा आणि लोकगीतांचा तर उपयोग केलाच, पण सोबतच त्यांच्या कीर्तनामध्ये वीणा, टाळ यांची गरज नसते. हा, टाळ असतो पण केवळ ताल धरण्यापुरता. आणि सुरुवात आणि मध्ये मध्ये जे ध्रुवपद ते वापरतात ते असतं गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. हे भजन कीर्तनामध्ये ते ध्रुवपदासारखे वारंवार वापरतात. गोपजनांबरोबर खेळणारा आणि कंसाच्या गुलामगिरीतून गुराख्यांना सोडवणारा श्रीकृष्ण हा त्यांच्या कीर्तनामध्ये आख्यान विषय होतो. परंतु गाडगे बाबांचे कीर्तन आख्यानरूप नसते. ते ईश्वराचे गुणलीला वर्णन करणारे नसते. असेलच तर ईश्वर नावाच्या कल्पनेचा जो बाजार लोकांनी मांडलेला आहे त्याच्यावरती टीका करणारे असते. गाडगे बाबांच्या कीर्तनाचा आणखी एक महत्वाचा विशेष म्हणजे ते श्रोत्यांशी थेट संवाद साधणारे, सर्वसामान्य व्यवहारातील घटना प्रसंगावर आधारलेले आणि गरिबांची नाडवणूक कशी होते, अंधश्रद्धा व अज्ञानामुळे सामान्य जनांचे नुकसान कसे होते, अशा विषयांवर समाज प्रबोधन करणारे कीर्तन महाराष्ट्रामध्ये रूढ करण्याचं काम, कर्तृत्व संत गाडगे बाबा यांच्या नावावरती आहे. नंतर गाडगे बाबांचा हा वारसा पुढच्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल, यातल्या काही लोकांची नावं तुम्ही ऐकली असतील. तनपुरे महाराज असतील, कैकाडी महाराज असतील. या महाराजांनी गाडगे बाबांची ही जी परंपरा आहे ती पुढे चालवली. गळ्यात तुळशी माळा, मनगटावर व डोक्यावर चिंधी गुंडाळून गाडगे बाबा कीर्तन करायचे. बघा, संत तुकडोजी महाराजांनी जी राष्ट्रीय कीर्तने केली ना, ती राष्ट्रीय कीर्तने सुद्धा यापासूनच प्रभावित झालेली आहेत, हे आपणाला लक्षात घ्यावं लागतं. कीर्तनाबद्दलची ही सर्वसाधारण माहिती सांगितल्याच्या नंतर आता आपण प्रत्यक्ष आपणाला अभ्यासक्रमाला जे शिक्षण विषयक कीर्तन आहे ते समजून घेऊ. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, गाडगे बाबा यांनी विद्वानांसमोर केलेलं हे कीर्तन नाहीये. त्यांच्या समोर असलेला जो श्रोतृवर्ग आहे, जे श्रोते आहेत, ते अडाणी आहेत, ते निरक्षर आहेत, ते गावाकडचे आहेत. आणि अशा या परंपरेने बांधलेल्या लोकांना परंपरेपासून मोकळं करायचं आहे. कोणत्या परंपरेपासून? ज्या परंपरा त्यांना पुरोगामी होण्यासाठी घातक ठरलेल्या आहेत. त्या परंपरांच्या काचातून, जाचातून या लोकांनी बाहेर पडलं पाहिजे, ही गाडगे बाबांची प्रामाणिक इच्छा आहे. यासाठी त्यांनी कीर्तन हे समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून वापरलेलं आहे. आता हे कीर्तन तर शिक्षण विषयक आहे, म्हणून शिक्षण किती महत्वाचं आहे हे गाडगे बाबा या कीर्तनातून समजावून सांगत आहेत. ज्या शिक्षणाबद्दल ते बोलत आहेत त्या शिक्षणाबद्दल 19व्या शतकामध्ये महात्मा फुले बोलून गेलेले आहेत. विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. हे फुल्यांनी म्हणून ठेवलेलं आहे. ही विद्या बहुजन समाजाने घेतली नाही, ही विद्या बहुजन समाजाला दिली गेली नाही. परिणामी या समाजाचं किती मोठं नुकसान झालं. बहुजन याचा अर्थ 18 पगड जातीमध्ये विभागलेला समाज. अभिजन वर्ग, ज्याच्यामध्ये ब्राह्मण असतील, मारवाडी असतील, जैन असतील, यांनी शिक्षण घेतलं आणि त्यांच्या जीवनाचा स्तर उंचावला. ते जाचक असणाऱ्या रूढीपासून, घातक असणाऱ्या परंपरांपासून मोकळे झाले आणि त्यांनी स्वतःचं आयुष्य अधिक उन्नत करून घेतलं. पण शिक्षण नसल्या कारणामुळं हा बहुजन समाज कसा मागास राहिला, कसा पाठीमागे खितपत पडला, याची चर्चा, याची चिकित्सा गाडगे बाबा या कीर्तनाच्या माध्यमातून करतायत. बघा, कीर्तनाची सुरुवात जसं मी तुम्हाला आता सांगितलं एका भजनापासून होते, ते म्हणजे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सुरुवात करतानाच गाडगे बाबा श्रोत्यांना प्रश्न विचारतायत की पृथ्वीवर देव आहे, जगात जनार्दन आहे, त्याले पुरावा कोण आहे. बघा, एखादी गोष्ट जर आपणाला आहे असं म्हणायचं असेल, तुम्ही सगळे विज्ञान शाखेचे विद्यार्थी आहात, तुम्हाला माहिती आहे, तर त्यासाठी पुरावा द्यावा लागतो. आता जर पुरावा द्यायचा असेल तर तो पुरावा सगळ्यांना पटणारा असला पाहिजे, तो प्रमाणित असला पाहिजे, प्रयोगांती सिद्ध असला पाहिजे. आता गाडगे बाबा म्हणतायत की पृथ्वीवर देव आहे, जगात जनार्दन आहे, याला पुरावा कोण आहे? कुणाचा पुरावा आपण प्रमाण मानायचा?
आणि ते म्हणतायत की बाकीच्या पुराव्यांपेक्षा संतांनी दिलेला पुरावा आम्ही प्रमाण मानतो. आता संतांनी दिलेला पुरावा आम्ही प्रमाण मानतो हे नीट लक्षात घ्या. बघा, भारतभरामध्ये जो मध्ययुगीन कालखंड आहे, या कालखंडामध्ये जे प्रबोधन केलं, लोकांच्या मनामध्ये मानसिकतेमध्ये परिवर्तन केलं, ते संतांनी. म्हणून संत परंपरा हा भारतातल्या मध्ययुगीन भारताचा एक अत्यंत, आपण ज्याला म्हणूयात ना की भारताला पुढे आणणारा, मध्ययुगीन भारताला एक वेगळ्या पद्धतीचा आयाम मिळवून देणारा हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये संतांचं योगदान खूप महत्वाचं राहिलेलं आहे. कोणत्या संतांबद्दल गाडगे बाबा बोलतायत? तुकोबांसारखा संत असेल की ज्या संतानं लोकांना विवेकाची दीक्षा दिली, सदसद विवेक किती महत्वाचा असतो हे सांगितलं. गाडगे बाबा म्हणत आहेत की हे जे संत आहेत ना, हे संत आम्हाला महत्वाचे वाटतात. यासाठी त्यांनी काय केलंय, यासाठी त्यांनी एक जी गोष्ट आहे ना, ती गोष्ट सांगितली, म्हणजे एक पुरावा दिलाय त्यांनी. आता तो पुरावा काय दिलाय? आता संत जे आहेत ना, हे संत का आम्ही महत्वाचे मानतो? कारण बाकीच्या ज्या काही श्रेष्ठत्वाच्या परंपरा सांगितल्या जातात, श्रेष्ठत्वाचे जे काही पॅरामीटर सांगितले जातात, त्यामध्ये आम्हाला संत सगळ्यात जास्त श्रेष्ठ वाटतात. त्यामध्ये त्यांनी काय सांगितले बघा, एक सभा होती आणि त्या सभेमध्ये विषय उत्पन्न झाला की सगळ्यात मोठं कोण आहे. कुणी म्हणालं सगळ्यात मोठं धरित्री आहे, कुणी म्हणालं नाही नाही धरित्री कुठं मोठी आहे, धरित्री तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याकडे कथा अशी सांगितली जाते की जी धरती आहे, जी पृथ्वी आहे, ती शेषनागाच्या मस्तकावरती तरलेली आहे. मग शेषनाग मोठा आहे. कुणी असं म्हटलं की शेष कशाला मोठा आहे, तो तर शंकराच्या म्हणजे महादेवाच्या गळ्यात आहे, म्हणजे महादेव मोठा आहे. कुणी म्हणाला महादेव कशाचा मोठा आहे, तो तर नंदीवरती तो जो आहे तो नंदी त्यापेक्षा अधिक मोठा आहे. कुणी म्हटलं हे नंदी कशाला मोठा आहे, आता नंदीपेक्षा कोण मोठा आहे, कैलास. कैलास याचा अर्थ कैलास पर्वत. आता कुणी म्हणे हे कैलास कशाला मोठा आहे, रावणानं 3 वेळा तो जो कैलास आहे त्या कैलासाला उखडून फेकलेला आहे. मग कुणीतरी म्हटलं की रावण मोठा असेल. दुसरं म्हणतं की छे रावण कसला मोठा आहे, रावणाला जो अंगद आहे ना, त्या अंगदानं कसं पराभूत केलं होतं. कुणीतरी असं म्हटलं की छे छे, मग तसं असेल ना तर मग जे अंगद आहे ना, त्या अंगदापेक्षा म्हणजे अंगद मोठा आहे. कुणी म्हटलं नाही नाही अंगद नाही मोठा, वाली मोठा आहे. कुणी म्हटलं वाली कशाला मोठा आहे, वाली कोणाचा भक्त होता, श्रीरामाचा, म्हणजे श्रीराम मोठे आहेत. आणि मग शेवटी वाली को रामजीने एक बाण से मारा. तेवढ्यात कुणीतरी म्हटलं की एक म्हणे राम बडा, एक म्हणे राम कैसे बडा, वो तो संत सज्जन के शरण में पडा. कोण मोठे? ज्याला आपण श्रीरामचंद्र म्हणतो, ते श्रीरामचंद्र जर संतांची महती सांगत असतील, संतांच्या पुढे विनम्र होत असतील, तर या बाकी सगळ्यांपेक्षा संत अधिक मोठे आहेत. परिणामी जे संत आहेत ते कोण आहेत? ते महर्षी आहेत, ते तपस्वी आहेत. आणि हे जे त्यांचं तप आहे, ते तप समाजाचं भलं व्हावं यासाठी आहे. म्हणून आम्ही कोणाचं ऐकू? जे संतांनी सांगितलेलं आहे ते आम्ही ऐकू, असं संत गाडगे बाबा म्हणतात. या संतांनी काय सांगितलंय? या संतांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली, ती म्हणजे तुम्हाला जर देव शोधायचा असेल तर तो देवळात शोधू नका, तो माणसात शोधा. तुम्हाला माणसातला देव शोधता आला पाहिजे. म्हणजे जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. हे संतांनी सांगितलेलं जे तत्व आहे ते गाडगे बाबांना खूप महत्वाचं वाटतं. आणि म्हणून गाडगे बाबा असं म्हणतायत की तुम्ही डोळस भक्ती करायला शिका, डोळस श्रद्धा ठेवायला शिका. देव देव म्हणून आपल्या आयुष्याचं अकल्याण करू नका. तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करायचं असेल, संपन्न करायचं असेल, तर विवेकी होणं गरजेचं आहे. बघा, यासाठी त्यांनी आणखीन एक दाखला दिलाय. ते असं म्हणतात की एकदा नारायणानं घर बांधलं गावाला 5,000 रुपयाचं. मग दोघं तिघं म्हणतात लेका त्याला देवानं दिलं. कुणी दिलं? देवानं दिलं. म्हणजे घर बांधलं स्वतःच्या कर्तृत्वाने, कष्ट केलं, मेहनत केली आणि देवानं दिलं असं जे म्हणतात, हा भोळेपणा आहे. म्हणजे संकट दिलं तर ते देवानं दिलं आणि चांगलं झालं तर तेही देवाने केलं. बघा, कुणाची तरी चांगल्या शक्तीची मदत झाली असं मानणं ही गोष्ट वेगळी आहे आता. परंतु या पद्धतीनं जो देवावरती आणि दैवावरती विसंबतो, त्याचा कार्यभाग संपून जातो, हे गाडगेबाबांना माहिती आहे. म्हणून पहिला संदेश गाडगेबाबांनी काय दिला असेल तर तो म्हणजे तुम्ही विवेकी झालं पाहिजे, तुम्ही डोळस झालं पाहिजे. हा शिक्षण विषयक कीर्तनामधला पहिला महत्वाचा संदेश आहे.
आणि हे डोळस कशाच्या बळावरती होता येतं हो? हे जे डोळे आहेत, हे डोळे कशाचे आहेत? हे डोळे ज्ञानाचे आहेत, हे डोळे विद्येचे आहेत, हे डोळे शिक्षणाचे आहेत. आणि हे डोळे तुम्ही जे आहेत ना ते कमावले पाहिजेत असं गाडगे बाबांना म्हणायचं. ते म्हणतात की गुजराती असतील, मारवाडी असतील, ब्राह्मण असतील, हे दररोज तुपातला शिरा खातात. आणि उलट जे 18 पगड जाती आहेत बहुजन समाजामधल्या, त्या जातीमध्ये मराठी असतील, माळी असतील, तेली असतील, न्हावी असतील, धोबी असतील, चांभार असतील, कोळी असतील, कुंभार असतील, लोहार असतील, वडारी असतील, बेलदार असतील, कैकाडी असतील, गोंड असतील, गवारी असतील, मांग असतील, महार असतील, हे मात्र जनावरांचं जीवन जगतात. म्हणजे एकाच समाजामध्ये काही विशिष्ट लोक असे आहेत की जे मात्र तुपातला शिरा खातात आणि दुसरे लोक मात्र जनावरासारखं जगतात. याला कारण काय आहे? याला कारण ठरलेलं आहे त्या लोकांच्या जगण्यामध्ये, जीवनामध्ये गुणात्मक बदल यासाठी झाला कारण त्यांनी विद्या जवळ केली, त्यांनी शिक्षण जवळ केलं. म्हणजे कुणीतरी दरिद्री राहिलं आणि कुणीतरी संपन्न झालं. यामधला फरक कशामुळे झाला? तर तो शिक्षणामुळे झाला. आणि म्हणून शिक्षण नसेल तर बैलासारखी गत होते. खटाऱ्याचा जो बैल असतो ना, त्या बैलासारखी गत होते. म्हणून आता तरी तुम्ही सुधारा आणि शिक्षण घ्यायला लागा. हा दुसरा महत्वाचा संदेश गाडगे बाबा या शिक्षण विषयक कीर्तनामधून देत आहेत. बघा, पहिला संदेश आहे तुम्ही विवेकी झालं पाहिजे, तुम्ही डोळस झालं पाहिजे. दुसरा संदेश आहे विवेकी आणि डोळस होण्यासाठी तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे, विद्या घेतली पाहिजे. आणि विद्या हे मोठं धन आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गाडगे बाबा ज्या कालखंडामध्ये हे कीर्तन करतायत तो कालखंड भारताला नुकतंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता हा देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झालेल्या या देशामध्ये आपण आताही श्रीमंत व्हायला पाहिजे असं लोकांना वाटतंय. पण ही श्रीमंती म्हणजे पैशाची नाही आहे. श्रीमंती पैशाची तुम्हाला मिळवायची असेल तर अगोदर विद्येची श्रीमंती तुम्ही मिळवली पाहिजे. म्हणजे तुम्ही विद्या ही अधिक महत्वाची मानली पाहिजे धनापेक्षा सुद्धा. हे गाडगे बाबांना या ठिकाणी पटवून सांगायचे. ते म्हणतात विद्या मोठं धन आहे, मोठं धन आहे. ज्यांच्याकडे हे धन असतं ती माणसं नंतर श्रीमंतीच्या वाटेवरती जातात. म्हणून पहिलं काम तुम्ही काय करा तर विद्या ग्रहण करण्याचा प्रयत्न करा. याच्यासाठी त्यांना माहिती आहे की ज्या समाजाला आपण हा उपदेश करतो आहोत तो समाज काय करेल, वेगवेगळी कारणं सांगेल. काम जेव्हा करायचं नसतं तेव्हा एक्सक्युजेस देणं ही जी एक गोष्ट आहे ती या गोष्ट या समाजामध्ये फार रूढ झालेली आहे. हे गाडगे बाबांना माहिती आहे. म्हणून गाडगे बाबा म्हणतात की या टायमाले विद्या मुलाले नाही शिकवाल तुम्ही ना तर बघा काय होईल. आपण ज्या कालखंडामध्ये आहोत म्हणजे तुम्ही जे आहात ना, तुम्ही विद्या नाही शिकलात, निदान मजुरी करताय. यापुढे विद्या नाही शिकलात तर मजुरी सुद्धा मिळणार नाही, तर तुम्हाला बूट पॉलिश करावं लागेल तुमच्या पोरांना आता. आणि हे टाळायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांना, तुम्ही तुमच्या पोराबाळांना विद्या शिकवली पाहिजे, शिक्षण दिलं पाहिजे. याच्यासाठी त्यांनी दाखला दिलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बघा, गाडगे बाबांना बाबासाहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. तुम्हाला मी जो एक परिचयाची तासिका होती त्या तासिकेमध्ये सांगितलेलं आहे की गाडगे बाबा जेव्हा कीर्तन करत होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रोत्यांमध्ये बसून गाडगे बाबांचं कीर्तन ऐकत होते. या गाडगे बाबांचा दाखला देताना गाडगे बाबा आंबेडकरांचा दाखला देताना असं म्हणत आहेत की ते म्हणतायत की बाबासाहेबांच्या पिढ्यानुपिढ्यामध्ये झाडू मारायचं काम होतं. पण जे बाबासाहेबांचे वडील होते त्यांना सुबुद्धी सुचली, त्यांनी बाबासाहेबांना शिकवलं, बाबासाहेबांना विद्या दिली. आणि विद्या दिली त्या बाबासाहेबांनी नंतर एखादा माणूस आपल्या आयुष्यामध्ये विद्येच्या बळावरती किती उत्क्रांत होऊ शकतो. उत्क्रांत होणे म्हणजे इव्हॉल्व्ह होणे. किती इव्हॉल्व्ह होऊ शकतो, किती संपन्न, किती समृद्ध होऊ शकतो, याचा सगळ्यात मोठा दाखला म्हणून आपल्याला बाबासाहेबांकडे पाहता येतं. म्हणून ते म्हणतात की त्यांनी हिंदुस्थानची राज्यघटना लिहिली. हिंदुस्थानची राज्यघटना बाबासाहेब लिहू शकले कारण त्यांनी विद्या घेतली. म्हणून गाडगे बाबांचा संदेश आहे तो म्हणजे तुम्ही सुद्धा विद्या घ्यायला शिका, तुम्ही सुद्धा शिक्षण द्यायला शिका आपल्या मुलांना. एक वेळ आपल्या बायकोला साडी नाही घेतली तरी चालेल, मानपान केला नाही तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या पोराबाळांना शिकवलं पाहिजे. आता हे शिक्षण देऊ शकत नाही बहुजन समाज किंवा कारण पुढे करतो. हे काय घडतं? हे घडायला काटकसर कशी करावी हे या समाजाला कळत नाही. म्हणजे प्राधान्य कशाला द्यावं, प्रायोरिटी मध्ये काय ठेवावं हे या समाजाला कळत नाही. हे गाडगे बाबांना लक्षात आलं होतं. गाडगे बाबा म्हणतायत
की संसाराची काटकसर ही गोष्ट महत्वाची. पण तिसरा महत्वाचा संदेश त्यांचा काय आहे आता, की प्राधान्य नेमकं कशाला द्यायचं ते शिका, किंवा आपण असं म्हणूयात की संसार नेमका कसा करायचा हे तुम्ही शिका. याच्यासाठी ते काय करतात, आता जो बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजाचं जे काही अहित झालं, जे काही वाईट झालं, ते वाईट होण्याला कारण ठरलं प्राधान्यक्रम न ठरवता येणं. किंवा काय, त्यासाठी गाडगेबाबांनी एक छान दाखला दिलाय बघा. ते म्हणतात की एखाद्या माणसाला जोर खूप जास्त असतो, कलागती करायला म्हणजे भांडणं करायला त्याचा नेमका पहिला नंबर असतो, आणि तो नेमकं भांडण करायसाठी पुढे जातो आणि कुणीतरी 2 थोबाडीत देतं. ज्याला भांडण करण्याचा जोर आहे त्यानं आपल्या अंगात ताकद आहे का नाही ते तरी बघितलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 4 लोकांमध्ये गेलात आणि 4 लोकांमध्ये जाऊन तिथं जर स्वतःची गुर्मी दाखवायला लागलात, तर बाबा समोरच्याने आपल्यावरती हल्ला केला तर त्याचा प्रतिकार करण्याची ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे ना. ही ताकद आपल्यात नाही, पण तरी सुद्धा जोर जास्त आहे. हे बहुजन समाजाचं एक लक्षण सांगितलेलं आहे, एक खोड सांगितलेलं आहे गाडगेबाबांनी, की आपली ताकद कशात आहे हेच बहुजन समाजाला कळालेलं नाही. म्हणून ते असं म्हणतात की ताकद ही कधी येते माणसामध्ये, ताकद येते जेव्हा त्याला त्याच्या आयुष्याची प्राधान्य ठरवता येतात, जेव्हा त्याला त्याच्या आयुष्याच्या प्रायोरिटीज ठरवता येतात. आणि ही प्रायोरिटीज ठरवण्यासाठी तुम्हाला नीटपणानं काटकसर करता आली पाहिजे, नीटपणानं आपलं जे आयुष्य आहे ना ते आखून घेता आलं पाहिजे, आयुष्याचं नियोजन करता आलं पाहिजे, आयुष्यामधल्या ऊर्जेचं नियमन करता आलं पाहिजे. आणि हे नीटपणानं जमत नाही. का जमत नाही? कारण वेगवेगळ्या रूढीमध्ये, घातक अशा परंपरांमध्ये तुम्ही स्वतःला अडकावून घेतलेला आहे. या परंपरेपैकीच एक परंपरा आहे ती म्हणजे पशुहत्या करण्याची. म्हणजे नवस बोलायचा, बकरा कापायचा, नवस बोलायचा, कोंबडा कापायचा. बरं, यातून काय घडतं? तर यातून घडतं असं की ज्या रूढी आहेत, जी परंपरा आहे ती आपल्याला घट्ट पकडून ठेवते आणि पुढचं आपल्याला काही दिसतच नाही. सतत मागेच लक्ष असतं आणि कुणावर तरी विसंबून राहणं असतं. इथं गाडगे बाबा अतिशय कडवटपणानं टीका करतायत की जे कुणीही पशुहत्या करतायत, जे कुणी मांस मच्छी खातायत, त्या सगळ्यांवरती टीका करतायत. आणि टीका करताना ते म्हणतायत की हा जो शेतकरी आहे तो शेतकरी काय करतो, हा बकऱ्याचं पालन पोषण करतो, आपल्या पोराबाळांना जपावं त्या पद्धतीने या बकऱ्याला जपतो, आणि एक वेळ अशी येते की तो त्या बकऱ्यालाच कापून खातो. बघा, आपल्या पोराबद्दल जी प्रीती त्याच्या मनामध्ये असते तशीच जर बकऱ्याबद्दलची असेल तर तो बकरा कापून खाताना त्याला काही वाटत नाही का? पण तो का कापून खातो? कारण एक धर्मभोळेपणा त्याच्या मनामध्ये आहे. त्या धर्मभोळेपणामुळे त्याला कुणीतरी सांगितलेलं आहे की तू या जर बकऱ्याचा बळी दिलास तर तुझं कल्याण होईल. त्याला हे नाही सांगितलं कुणी की तू शिक्षण घेतलास तर तुझं भलं होईल. त्याला हे नाही सांगितलं की तू विवेकी झालास तर तुझं भलं होईल. त्याला हे नाही सांगितलं की तू तुझ्या आयुष्याचं नीटपणानं नियमन नियोजन केलंस, प्राधान्य कशाला द्यायचं हे ठरवलंस तर तुझ्या आयुष्याचं भलं होईल. हा, त्याला हे मात्र नक्की सांगितलंय की तू जर बकरा कापलास, कोंबडा कापलास, नवस केलंस तर मात्र तुझं भलं होईल. या सगळ्यातनं ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करतायत बहुजन समाजाला. आणि म्हणून ते म्हणतायत की जे बकरा मेला म्हणून नाटक करणारा म्हातारा आहे, की मागच्या तासिकेमध्ये बघितलं हे की बकरा मेला, आता मला बकरा मेला म्हणून खुश होणारा आणि पोरगा मेला म्हणून मला वीर दाखवा, मला आता आत्महत्या करायच्या म्हणणारा जो म्हातारा आहे तो किती बावळट आहे, तो किती नाटकं करणार आहे, ही टीका अतिशय कडवटपणानं गाडगे बाबा या ठिकाणी करत आहेत. ते म्हणतात की तुम्ही जे मारवाडी आहेत, जे जैन आहेत, जे ब्राह्मण आहेत, त्यांच्याकडनं काही गोष्टी शिकल्या पाहिजे. ते या नवसाच्या भानगडीमध्ये पडले नाहीत. ते बकरं कापत नाहीत, कोंबडं कापत नाहीत आणि ते खातही नाहीत. ही एक महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्यांच्यापासून चांगल्या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत आता. आणि म्हणून तुम्ही मात्र काय केलात, या नवसाच्या, सायासाच्या, बकरं कापण्याच्या, कोंबडं कापण्याच्या सवयीमध्ये इतके अडकून पडलात की तुम्हाला आपल्या आयुष्याला उन्नत करणं म्हणजे काय आहे हेच नीटपणानं कळालं नाही. आणि का कळालं नाही? परत याचं कारण आहे ते म्हणजे तुम्हाला विद्या नाही, तुमच्याकडं शिक्षण नाही. बघा, आपल्या घरामध्ये अंधार झालाय तर त्या अंधारामध्ये जर कुठली वस्तू कुठं ठेवली आहे हे बघायचं असेल, किंवा आपण बाहेर प्रवासाला निघालो, सगळीकडे काळा कुट्ट अंधार आहे, रस्ता कुठून कुठं जातो हे आपल्याला बघायचंय, तर आपल्याकडे प्रकाश असला पाहिजे. मेणबत्ती असू शकते, टॉर्च असू शकते, पण प्रकाश असला पाहिजे. प्रकाश नसेल तर कसं चालायचं, काय शोधायचं हे माणसाला अजिबात कळत नाही. आणि हे जर नीटपणानं शोधायचं असेल तर पहिल्यांदा आपण प्रकाश कमावला पाहिजे.
आणि प्रकाश कमावणं, गौतम बुद्धाने याच्यासाठी अत्तदीप भव असं सूत्र सांगितलेलं आहे. म्हणजे स्वयंप्रकाशित व्हा. तुम्हाला स्वयंप्रकाशित व्हावा लागेल. आणि हा स्वयंप्रकाश कशाच्या बळावरती येतो? हा येतो शिक्षणाच्या बळावरती, हा येतो विद्येच्या बळावरती. म्हणून घरात काही शोधायचं असेल तरी प्रकाश लागतो. रस्त्यावरून चालतोय आपण आणि रस्ता कुठे जातोय हे शोधायचंय तरी प्रकाश लागतो. आणि त्याच पद्धतीनं आयुष्यामध्ये काय करायचं आहे, काय करायचं नाही, कुठं जायचं आहे, कुठं जायचं नाही, काय खायचं आहे, काय खायचं नाही, कशाला प्राधान्य द्यायचं आहे, कशाला प्राधान्य द्यायचं नाही, या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी सुद्धा तुमच्याकडं प्रकाश असला पाहिजे. आणि हा प्रकाश ज्ञानाचा, हा प्रकाश विद्येचा, हा प्रकाश शिक्षणाचा असला पाहिजे, अशी अपेक्षा गाडगेबाबा या ठिकाणी व्यक्त करत आहेत. म्हणून गाडगेबाबांच्या शिक्षणविषयक कीर्तनातून 5 गोष्टी आपल्या हाताशी लागतात. 5 महत्वाच्या गोष्टी. त्यातली पहिली महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डोळस व्हायला शिकलं पाहिजे. आणि डोळस एकदा झालोत आपण की कुणावरती विश्वास ठेवायचा? संतांवरती विश्वास ठेवायचा का भामट्या महंतावरती विश्वास ठेवायचा हे आपल्याला कळायला लागतं. म्हणून पहिली महत्वाची गोष्ट जी आपल्या हाताशी लागते ती म्हणजे डोळस व्हायला शिकलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, डोळस व्हायचं असेल तर तुम्ही शिक्षण घेणं, विद्या घेणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तिसरी गोष्ट, तुम्ही रूढी आणि ज्या परंपरा आहेत जाचक असलेल्या त्यातनं तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आता रूढी परंपरेच्या जाचातनं तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. पुढची महत्वाची गोष्ट आपल्या हाताला लागते ती म्हणजे कोणती? तर तुम्ही दयावान झालं पाहिजे, तुम्ही दयाळू झालं पाहिजे. तुम्ही माणूस म्हणून जी प्राणी मात्र आहे, सगळ्या संतांनी सांगितलेलं आहे. तुकाराम तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी हे सुस्वरे आळविती असं म्हणतायत. सगळ्या प्राणी मात्रांवरती दया करण्याचा जो दयाभाव आहे तो तुमच्या अंगी आला पाहिजे. आणि यासाठी काय केलं पाहिजे? तर यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे ती म्हणजे काय? तर तुम्ही विद्या घेतली पाहिजे, तुम्ही शिक्षण घेतलं पाहिजे आणि स्वयंप्रकाशित झालं पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्याचे प्राधान्यक्रम ठरवता आले पाहिजे की आपण कशाला अधिक महत्व द्यायचे हे तुम्हाला कळालं पाहिजे. आणि शेवटाकडे जाताना गाडगेबाबा असं म्हणतायत की हे सगळं करून जेव्हा तुमच्यामध्ये विवेक येतो, जेव्हा तुम्ही विद्या घेता, डोळस बनता, त्यावेळेस तुम्हाला लक्षात यायला लागतं की आयुष्याचा अर्थ कशामध्ये आहे, आयुष्याचा आनंद कशामध्ये आहे, आयुष्याचं समाधान कशामध्ये आहे. तर ते देवाचं नाव घेत नामस्मरण करण्यामध्ये नाहीये, कोंबडं बकरं कापून नवस पूर्ण करण्यामध्ये नाहीये, किंवा मांसाहार करण्यामध्ये नाहीये, किंवा व्यर्थ वेळ वाया घालवण्यामध्ये नाही. आयुष्याचं समाधान कशामध्ये असेल तर ते परोपकारामध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलाला विद्या देत असाल तर आपल्या समाजामधला बहुतांशी वर्ग जो आहे ना तो 18 दारिद्र्यामध्ये आहे. त्याला जर वर काढायचं असेल तर काय केलं पाहिजे? तुम्ही त्यांना पैसे नका देऊ आता, तर त्यांच्या मुलांना शिक्षणासाठीच्या सुविधा उपलब्ध करून द्या. तुम्हाला हे माहित असेल की या पद्धतीनं बहुजन समाजामधल्या लोकांना शिकवण्यासाठी, मुलांना शिकवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जी रयत शिक्षण संस्था काढली, या रयत शिक्षण संस्थेला जी काही मदत आहे ती मदत मिळवून देण्यासाठी, ती धान्याच्या रूपामधली असेल, ती पैशाच्या रूपामधली असेल, गाडगेबाबांनी खूप मोठं काम केलं. ते अनेक कीर्तनामध्ये असं म्हणायचे की तुम्हाला देव बघायचा असेल तर तुम्ही कर्मवीर अण्णामध्ये देव बघायला शिका. कारण हा माणूस काय करतोय, 18 दारिद्र्य ज्या कुटुंबामध्ये आहे त्या कुटुंबाला त्या दुःखातनं, त्या दारिद्र्यातनं बाहेर काढण्यासाठी, त्याच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय काढतो आहे, शाळा काढतो आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणून गाडगेबाबा असं म्हणतात की तुमच्या मधला जो परोपकार भाव आहे, तुमच्या मधला जो दयाभाव आहे, तो दयाभाव तुम्ही जागा ठेवा. आणि जे गरीब आहेत, जे दरिद्री आहेत, त्यांना त्या दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी जे काम फुल्यांनी केलं, जे काम कर्मवीर अण्णांनी केलं, जे काम बाबासाहेबांनी केलं, तेच काम तुम्ही केलं पाहिजे. आणि ते काम कोणतं आहे? तुम्ही गरीबाच्या मुलाला शिक्षण देण्यासाठी, गरीबाच्या मुलाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी आपला वेळ आणि आपला पैसा त्या ठिकाणी सत्कारणी लावला पाहिजे. हे आहे गाडगेबाबांचं शिक्षण विषयक कीर्तन. मित्रांनो, गाडगेबाबांचं कीर्तन ऐकणं आणि गाडगेबाबांच्या कीर्तनातून स्वतःला समृद्ध करून घेणं ही महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधले जे लोक होते ना, या लोकांना आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता त्यामध्ये सापडायची. गाडगेबाबा केवळ आपल्या गावात येत आहेत असं कळाल्याच्या नंतर जे लोक आहेत ते लोक
आपण आता उन्नत होणार, आपण आता उत्क्रांत होणार, या भावनेमध्ये यायचे. संत गाडगेबाबा यांच्या या शिक्षणविषयक कीर्तनाच्या माध्यमातून त्यांची जी तळमळ आहे ती तळमळ आपण लक्षात घेतली पाहिजे. भले आता त्यांच्या या कीर्तनाला 50-60 वर्षांचा काळ उलटून गेला असेल, पण तरी सुद्धा जे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते ते सगळे प्रश्न संपलेले नाहीत. अजूनही लोकांमध्ये विवेक जागा नाही. आपण आपल्या माध्यमांवरच्या ज्या गप्पा ऐकत आहोत, आपण आपल्या माध्यमांवरचं जे काही वर्तन व्यवहार बघतो आहोत, त्यातून आपल्या लक्षात येत आहे की सामूहिक विवेक नावाची गोष्ट अजूनही आपल्या समाजामध्ये आलेली नाही. म्हणून हा विवेक वृद्धिंगत झाला पाहिजे. लोकांना शिक्षणानं, ज्ञानानं, विद्येनं एक डोळे प्रदान केले पाहिजेत. लोकांना आपल्या आयुष्यातले प्राधान्यक्रम कळाले पाहिजेत. आणि जे लोक आहेत ते लोक यांनी परोपकार भाव किंवा दयाभाव जागा ठेवून जे जे कुणी अन्यायामध्ये, अज्ञानामध्ये, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेले आहेत त्यांना वर उचलण्यासाठी आपला हात पुढे केला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आजही तितक्यात गरजेच्या आहेत. म्हणून ज्यांना मी लोक लोक म्हणतोय ते लोक म्हणजे दुसरं तिसरं कुणी नाही, ते म्हणजे तुम्ही आणि आम्ही. म्हणून आपल्यामधला करुणाभाव, आपल्यामधला दयाभाव आपण जागृत ठेवू. आणि गाडगे बाबा या कीर्तनातून जे काही सांगत आहेत त्या पद्धतीच्या एका विवेकी समाजाची, दयाळू समाजाची, करुणाभावाने जागृत असलेल्या समाजाची निर्मिती करण्याचं काम अद्यापही अपूर्ण आहे. त्या कामामध्ये आपण आपला खारीचा नाही जमला तर निदान मुंगीचा का असेना वाटा उचलण्यासाठी आपण तत्पर राहायला पाहिजे, अशी भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.